तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या नाव ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो मी आहे सध्या परळीच्या रेल्वे स्टेशनवरती. तर मित्रांनो आता मी चाललोय पुण्याला. तर मित्रांनो आपले का नांदेड पनवेल एक्सप्रेस ही आपली ट्रेन आहे. तर मी आहे सध्या परळीच्या रेल्वे स्टेशनवरती. तुम्ही बघू शकता बघा आपला परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनचं ब्रिज. तर मित्रांनो आपली जर्नी असणार आहे परळी ते पुणे जंक्शन. तर मित्रांनो 350 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. आणि आपली ट्रेन नांदेड पनवेल ट्रेनला तुम्हाला तर माहीत असेल तर जे कोणी प्रवास करेल तर भरपूर गर्दी असते. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ट्रेनमध्ये तारांबळ असते. रिझर्वेशन असो किंवा लोकल असो, कोणी विदाऊट तिकीट असते, कोणी तिकीट असून सुद्धा त्यांना तारांबळ म्हणजे त्यांना प्रवास करताना तकलीफ सहन करावी लागते. तर मित्रांनो बघू आता आपण कशा प्रकारे गर्दी वगैरे असते. तर मित्रांनो ट्रेनला यायला भरपूर उशीर आहे, अजून अर्धा एक तास आहे. तर मित्रांनो तोपर्यंत आपण तुम्हाला दाखवतो. इकडे एक मालगाडी थांबलेली आहे. तर मित्रांनो आता वाट बघू गाडीची. मी काढलेले तिकीट बसलंय मला 160 रुपये परळी ते पुणे. तर मित्रांनो तिकिटावरती परळी ते पुणे जंक्शन प्रवास आहे आपला 434 किलोमीटर. परळी पुणे जंक्शन हे विया लातूर. ट्रेन आली नांदेड पनवेल. चला आपण जाऊ आता. गाडीमध्ये गर्दी दिसते. तर मित्रांनो काही नांदेड पनवेल एक्सप्रेसची पार्टी. तर मित्रांनो इथं ट्रेन जोडायला चालू आहे. तर मित्रांनो आपण आता सध्या परळी रेल्वे स्टेशनवरती ही आपली नांदेड पनवेल ट्रेन आहे. तर भरपूर गर्दी जमली आहे. होते की हडपसर आहे वाटतं, पण कन्फ्यूज आहे सध्या आम्ही पण. भरपूर गर्दी जमली आहे. तर मित्रांनो आता ही निघत लातूर रोड लातूर मार्गे. तर मित्रांनो जाऊ आपण आता. मित्रांनो आपली ट्रेन निघाली आहे लातूरच्या दिशेने. बसलो ट्रेनमध्ये. तर मित्रांनो आता आपण आलो नांदूरच्या जवळ. हे बघा हे छोटंसं गाव दिसत आहे. आपण परळीच्या पुढे निघालो. मित्रांनो आपण पोहोचलो लातूर रोड जंक्शनला. काही आता इंजन मागच्या साईडनं बदलून पुढल्या साईडला या साईडनं लागणार आहे पलीकडून. तर मित्रांनो आता हे इंजन डब्यातून काढलेलं आहे. इंजन बदलायला अर्धा तास लागतंय अजून. आपली गाडी वरच आहे. पुढे जाणार नाही गाडी पुढे जाणार नाही. लास्ट अरे नाही पनवेल गाडी पनवेल मागे रे भैया. लास्ट स्टॉप आहे सांगायला की आम्ही. तर मित्रांनो जाऊ द्या चढू द्या. सर कसं अरे तर मित्रांनो आपण हडपसर मध्ये आलो. आपण हडपसरला भरपूर एवढी गर्दी. मित्रांनो आपल्या जायचं पुण्याला, पण आपली गाडी फक्त हडपसर बसणार आहे. आता आपल्या इथून पुण्याला जाण्यासाठी दुसरी ट्रेन पकडायला लागेल. लोकल वगैरे असेल तर BMT ला जावं लागेल. मित्रांनो आता समोर पुणे गाडी येणार आहे. आपण आता समोरच्या पुणे गाडीनं जाणार आहोत. हडपसर मध्ये आहोत. तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी आहे.
आपल्याला उशीर झाला यायला. बघू आता मागं बघू शकता भरपूर गर्दी आहे आपल्या. तर मित्रांनो पुणे गाडी आली आहे. आता आपण चाललोय पुण्याला. पुणे लोकल दिसते बघा. लोकलला भरपूर गर्दी आहे मित्रांनो. फर्स्ट टाइम लोकलला प्रवास करणार. माझा एक्सपिरियन्स काय नाही. तर मित्रांनो आपण शेवटी पोहोचलो पुणे जंक्शनवरती आणि अशा प्रकारे आपल्याला भरपूर वेळ झाला आहे. तर मित्रांनो नांदेड पनवेलला खूप महागड्या नांदेड पनवेलला यायला भरपूर उशीर झाला. आपण हडपसर गाड्यामध्ये पुढं आल्यामुळे थोडा टाईम असला आपल्याला आणि आता बघू आता चला. तर मित्रांनो भेटू आपला आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया.